Hello everyone. In standard 12th subject biology, topic number 3, inheritance and variation. In today's video we are going to discuss here about hemophilia, that is a bleeder's disease. Hemophilia is a X-linked recessive disorder in which blood fails to clot or coagulates very slowly. The genes for normal clotting here are dominant over the recessive gene for hemophilia. The person having recessive gene for hemophilia is a deficient in clotting factor 8 or 9 in blood. Even minor injuries cause continuous bleeding. Hence, hemophilia is also called as a bleeder's disease. विद्यार्थी मित्रांनो, हिमोफिलियालाच आपण ब्लीडर्स डिसीज असं देखील म्हणतो. हिमोफिलिया हा एक्स लिंक्ड रिसेसिव्ह जीन आहे आणि हा डॉमिनंट एक्स लिंक्ड रिसेसिव्ह जीन जो आहे याच्यानंतर हा जो हिमोफिलिया डिसीज आहे याच्यामध्ये हा रिसेसिव्ह जीन काय करतो, हिमोफिलिया कॅरी करतो. ज्या पर्सन्समध्ये हा रिसेसिव्ह जीन हिमोफिलियाचा असेल तर त्याच्यामध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स जे आहेत, ब्लडचं जे गोठण्याची क्रिया जी असते ती 8व्या आणि 9व्या फॅक्टरमुळे असते. म्हणजे रक्तातील 8th and 9th फॅक्टर जो आहे त्याच्या अभावामुळे हा हिमोफिलिया हा डिसीज होतो. इव्हन मायनर इंजुरीज, समजा त्या व्यक्तीला ज्याला हा हिमोफिलियाचा रिसेसिव्ह जीन ज्याच्यामध्ये आहे त्याला अगदी मायनर इंजुरी जरी झाली तरी त्याच्यामुळं कंटिन्युअस ब्लिडिंग, म्हणजे याचे सिम्पटम आहेत. तर मायनर इंजुरी जरी झाली तरी त्याच्यामुळे कंटिन्युअस ब्लिडिंग, म्हणजे त्या व्यक्तीचं कंटिन्युअस ब्लिडिंग होतं आणि त्यामुळे हिमोफिलिया इज ऑल्सो कॉल्ड अ ब्लीडर्स डिसीज. आणि त्यामुळे हिमोफिलियाला आपण ब्लीडर्स डिसीज असं म्हणतो. हिअर द रिसेसिव्ह जीन फॉर हिमोफिलिया इज लोकेटेड ऑन अ नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम. विद्यार्थी मित्रांनो, हिमोफिलियाचा जो जीन आहे तो एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस पार्टवरती लोकेट झालेला असतो. ॲज देर इज नो करस्पॉन्डिंग अलील ऑन वाय क्रोमोझोम टू सप्रेस इट्स एक्सप्रेशन, सो मेन सफर फ्रॉम दिस डिसीज. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर हिमोफिलिया हा जो डिसीज आहे तो एक्स क्रोमोझोम कॅरी करतो आणि म्हणून एक्स, आणि मेलमध्ये पण जर पाहिलं तर मेलमध्ये एक क्रोमोझोम एक्स आणि दुसरा वाय असतो. एक्स क्रोमोझोम जर हा हिमोफिलियाचा डिसीज कॅरी करत असेल तर वाय हा त्याच्यावरती सप्रेस करू शकत नाही आणि म्हणून पुरुषांमध्ये मेन्समध्ये हा डिसीज काय होतो, जास्त एक्सप्रेस होतो. आणि स्त्रियांमध्ये मात्र आपण स्त्रियांचा विचार केला तर 2 एक्स क्रोमोझोम असतात. एक एक्स क्रोमोझोम हा नॉर्मल असेल आणि एक एक्स क्रोमोझोमवरती जर हिमोफिलियाचा जर रिसेसिव्ह जीन असेल तर हा नॉर्मल क्रोमोझोम याच्यावरती ह्याला सप्रेस करू शकतो. त्यामुळं स्त्रिया जरी त्यांच्यामध्ये त्या कॅरियर असल्या तरी हिमोफिलियाचे एक्सप्रेशन तिच्यामध्ये दिसून येत नाही. आता यामुळं वुमन सफर्स ओनली व्हेन बोथ एक्स क्रोमोझोम्स हॅव रिसेसिव्ह जीन्स. फिमेलला म्हणजे स्त्रियांमध्ये याचा त्रास होईल, कधी होईल, जेव्हा तिचे दोन्ही एक्स क्रोमोझोम हे काय असेल, हिमोफिलियाने म्हणजे दोन्ही एक्स क्रोमोझोमवरती जर रिसेसिव्ह जीन असेल, म्हणजे रिसेसिव्ह जीन्स स्मॉल एच हा त्या रिसेसिव्ह जीन हा दाखवलेला आहे. स्मॉल एच ह्या रिसेसिव्ह जीननं दोन्ही एक्स क्रोमोझोमवरती जर हा रिसेसिव्ह जीन असेल तर त्या स्त्रीला या हिमोफिलियाचा त्रास होईल. देन नेक्स्ट हिअर चार्ट शोज दॅट जीनोटाइप ऑफ मेल अँड फिमेल इंडिव्हिज्युअल्स कॅन बी रिप्रेझेंटेड हिअर सेक्स. दिस चार्ट शोज दॅट हिअर सेक्स, नॉर्मल, हिमोफिलिक अँड कॅरियर, ऑल दिस हिअर जीनोटाइप्स ऑफ द मेलचं नॉर्मल जीनोटाइप आहे एक्स कॅपिटल एच वाय. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं, कॅपिटल एच काय दाखवतोय, नॉर्मल हिमोफिलिया, म्हणजे हिमोफिलिया नाही आहे त्या व्यक्तीला. त्यानंतर स्मॉल एच असेल
तर हा हिमोफिलिक आहे. मीन्स XHY धिस जिनोटाईप इज अ हिमोफिलिक मेल. देन मेल हा कॅरियर असू शकत नाही म्हणून इथं डॅश केलेला आहे. देन नेक्स्ट फिमेल, हिअर नॉर्मल फिमेल. नॉर्मल फिमेल कधी असते? जेव्हा तिच्याकडे दोन्ही एक्स क्रोमोझोमवरती काय आहे? कॅपिटल एच म्हणजे कॅपिटल एच हा नॉर्मल जीन त्याच्यावरती असेल तर ती फिमेल ही काय असते? नॉर्मल फिमेल. त्यानंतर हिमोफिलिक फिमेल कोणाला म्हणायचं आपण? जिच्याकडे दोन्ही स्मॉल एच हे काय असेल? रिसेसिव्ह जीन्स असतील तर आपण तिला काय म्हणायचं? स्मॉल एच हे दोन्ही रिसेसिव्ह जीन असतील तर आपण तिला म्हणायचं हिमोफिलिक फिमेल. आणि कॅरियर म्हणजे ज्या फिमेलमध्ये एका एक्स क्रोमोझोमवरती कॅपिटल एच आहे म्हणजे नॉर्मल एक्स क्रोमोझोम आणि दुसरा क्रोमोझोम हा स्मॉल एच कॅरी करत असेल तर इथं ही फिमेल कॅरियर असते. याचा अर्थ हिच्याकडे कॅपिटल एच कडून हा डॉमिनंट जीन असल्यामुळं स्मॉल एचला तो सप्रेस करतो आणि त्याचं एक्सप्रेशन होऊ देत नाही. आणि म्हणून कॅरियर फिमेल जी असते तर तिला स्वतःमध्ये त्याचं एक्सप्रेशन होणार नाही. आता यानंतर आपण पाहिलं लाईक कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया अल्सो शोज क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. कलर ब्लाइंडनेस प्रमाणे हिमोफिलिया देखील क्रिस क्रॉस इनहेरिटन्स दाखवतो. द इनहेरिटन्स ऑफ हिमोफिलिया कॅन बी स्टडीड विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग एक्झाम्पल. तर क्रिस क्रॉस इनहेरिटन्सचा जो हिमोफिलिया दाखवणारा हा जो कन्सेप्ट आहे तर ह्याच्यामध्ये क्रिस क्रॉस इनहेरिटन्स कसं आहे ते आपण इथं एक्झाम्पलद्वारे पाहणार आहोत. तर हिअर फर्स्ट मॅरेज बिटवीन हिमोफिलिक मेल अँड नॉर्मल फिमेल. म्हणजे जेव्हा एका हिमोफिलिक मेलचं मॅरेज एका नॉर्मल फिमेलशी होईल तेव्हा आपल्याला हा डिसीज कसा ट्रान्समिट होतो तो आपण पाहूया. हिअर हिमोफिलिक मेल phenotype, parent phenotype is hemophilic male and normal female. Then genotype of hemophilic male, here XHY. This is a hemophilic male चं काय आहे? जीनोटाईप. देन नॉर्मल फिमेलचं जीनोटाईप आहे XH. त्यानंतर त्याचे गॅमेट्स आहेत X. आता हा हेट्रोझायगस कंडिशनमध्ये असल्यामुळं याचे गॅमेट्स सेपरेट होणार आहेत. ते गॅमेट्स आहेत इथं एक्स स्मॉल एच हा वेगळा होणार आहे, कॅपिटल वाय वेगळा होणार आहे. याच्यातलं एक्स कॅपिटल एच वेगळं होणार आहे. आता यामध्ये आपण पाहिलं तर मेलचा हा गॅमेट फिमेलच्या या गॅमेटशी फ्यूज झाला तर इथं काय तयार होतो? एक्स कॅपिटल एच एक्स स्मॉल एच म्हणजे दोन एक्स क्रोमोझोम आहेत याचा अर्थ ही फिमेल आहे आणि एक त्यामध्ये कॅपिटल एच हा जीन आहे आणि दुसऱ्यावरती स्मॉल एच आहे म्हणजे ही कॅरियर डॉटर आहे. तसंच इथं सुद्धा आपण पाहिलं हा गॅमेट आणि या गॅमेटचं फ्युजन झालं तर इथं ही पण कॅरियर डॉटर येते. त्यानंतर आपण पाहिलं तर यानंतर आपण या फिगरमध्ये जर पाहिलं हा गॅमेट आणि हा गॅमेट एकत्र येणार आहे म्हणजे एक्स कॅपिटल एच वाय म्हणजे हा नॉर्मल सन येणार आहे आणि त्यानंतर हा गॅमेट आणि हा गॅमेट इथं पण एक्स कॅपिटल एच वाय म्हणजे नॉर्मल सन येणार आहे. याचा अर्थ इथे एकूण 4 अपत्य झाली तर त्या 4 अपत्यांमध्ये 2 मुली झाल्या आणि 2 मुलं तर यांच्यामध्ये 50% नॉर्मल सन्स तयार होतील आणि 50% कॅरियर डॉटर्स तयार होतील. कारण 4 पैकी 2 मुली आहेत ते कॅरियर आहेत, 2 मुलं आहेत ते नॉर्मल आहेत म्हणजे 50% एकूण अपत्यांमध्ये प्रोजेनीपैकी 50% अपत्य ही नॉर्मल सन मुले आहेत आणि 2 मुले आहेत त्या दोघीही डॉटर्स काय आहेत? कॅरियर्स आहेत. देन नेक्स्ट इज हिअर सेकंड पार्ट ऑफ धिस क्रॉसिंग इज मॅरेज बिटवीन कॅरियर फिमेल. आता ज्या पहिल्या कन्सेप्टमध्ये आपण ज्या कॅरियर फिमेल्स म्हणजे कॅरियर डॉटर्स पाहिलेल्या आहेत त्या कॅरियर डॉटरचं पुढचं मॅरेज बिटवीन कॅरियर फिमेल डॉटर अँड नॉर्मल मेल. आपण आता कॅरियर डॉटर इथं घेतलेल्या आहेत त्या कॅरियर डॉटरचं आणि नॉर्मल मेलचं क्रॉस आपण इथं बघितला तर या क्रॉसमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की कॅरियर डॉटर ज्या आहेत एक्स कॅपिटल एच एक्स स्मॉल एच हा कॅरियर डॉटर आहे आणि नॉर्मल मेलचा जिनोटाईप आहे एक्स कॅपिटल एच वाय.
आता याच्यातले गॅमेट्स आपण जर पाहिले, एक्स कॅपिटल एच, एक्स स्मॉल एच, इथं याचे जिनोटाइप पाहिले एक्स कॅपिटल एच आणि इथं वाय. तर याचा आपण क्रॉस पाहिला एक्स कॅपिटल एच, एक्स कॅपिटल एच म्हणजे ही नॉर्मल फिमेल आहे. त्यानंतर आपण याचाच हाच गॅमेट घेऊन याच्याशी क्रॉस बघितला तर इथं एक्स कॅपिटल एच वाय म्हणजे हा नॉर्मल मेल आहे. त्यानंतर आता दुसरा गॅमेट जो आहे एक्स स्मॉल एच आणि इथं एक्स कॅपिटल एच, हा जर पाहिला आपण तर ही कॅरियर फिमेल आहे. आणि याचा क्रॉस आपण ह्याच्याशी पाहिला तर एक्स स्मॉल एच वाय म्हणजे ही कलर ब्लाइंड हा मेल आहे. म्हणजे आपण इथं पुन्हा ह्या जनरेशनचा आपण अभ्यास केला तर एकूण 4 अपत्यांमध्ये 2 अपत्य ही मुलं आहेत, 2 अपत्य मुली आहेत. त्या 4 पैकी आपण जर पाहिलं तर एक नॉर्मल फिमेल आहे. त्यानंतर म्हणजे आपण इथं आपल्याला समोर हे दिसतंयच की हे नॉर्मल फिमेल आहे. 4 अपत्यांमधले एक मुलगी आहे ती नॉर्मल फिमेल आहे. त्यानंतर दुसरी मुलगी आहे ती कॅरियर आहे कारण तिच्याकडे स्मॉल एच हा जीन आहे म्हणजे ती कॅरियर फिमेल आहे. त्यानंतर 2 मुलं आहेत तर त्या मुलांपैकी एक मुलगा हा नॉर्मल आहे म्हणजे त्याला हा हिमोफिलिया डिसीज नाही आहे. आणि एक मुलगा आहे तो मात्र कलर ब्लाइंड, आपण हिमोफिलिया कलर ब्लाइंड नको इथं हिमोफिलिक मेल म्हणायला पाहिजे. म्हणजे हा हिमोफिलिक डिसीजनं त्रस्त असा हा मुलगा आहे. म्हणजे इथं हा कलर ब्लाइंड हा शब्द इथं नको आहे तर याच्याऐवजी इथं हिमोफिलिक मेल असं पाहिजे. आता यानंतर आपण पुढचा भाग बघणार आहे. हे झालं सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. हिअर नेक्स्ट पॉइंट इज अ सेक्स डिटर्मिनेशन. हिअर सेक्स डिटर्मिनेशन म्हणजे लिंग निश्चिती. द मेकॅनिझम बाय विच सेक्स इज इस्टॅब्लिश्ड इज टर्म्ड ॲज अ सेक्स डिटर्मिनेशन. ज्या मेकॅनिझमनं सेक्स इस्टॅब्लिश केलं जातं त्याला आपण सेक्स डिटर्मिनेशन म्हणतो. द टर्म सेक्स रेफर्स टू सेक्शुअल फिनोटाईप. आता इथं लिंग हा जो टर्म आहे याच्यासाठी सेक्शुअल फिनोटाईप म्हणजे सेक्शुअल लैंगिकदृष्ट्या बाहेरील स्ट्रक्चर जे आहे त्याचा इथं रेफरन्स येतो. इन सम स्पीसीज बोथ मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर प्रेझेंट इन सेम ऑर्गॅनिझम. काही सजीवांमध्ये आपण पाहिलं तर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे एकाच शरीरामध्ये प्रेझेंट असतात. म्हणून आपण त्यांना इट इज डिस्क्राइब्ड ॲज अ बायसेक्शुअल ऑर हर्मॅफ्रोडाइट ऑर मोनोसियस. म्हणजे या कन्सेप्टला म्हणजे एकाच शरीरामध्ये दोन्ही सेक्स ऑर्गन्स प्रेझेंट असतील तर आपण अशा सजीवाला बायसेक्शुअल म्हणतो किंवा हर्मॅफ्रोडाइट म्हणतो किंवा मोनोसियस असं देखील म्हणतो. बायसेक्शुअल या शब्दाचा अर्थ आहे बाय मीन्स टू. हिअर बोथ सेक्स ऑर्गन्स आर प्रेझेंट इन अ सिंगल इंडिव्हिज्युअल. हर्मॅफ्रोडाइटचा पण अर्थ तोच आहे. आणि मोनोसियस, मोनो मीन्स सिंगल म्हणजे एकाच शरीरामध्ये दोन्ही सेक्स ऑर्गन्स प्रेझेंट आहेत म्हणून आपण याला काय म्हणतो मोनोसियस. हिअर on the other hand some species in which the organism has either male or female reproductive organs is said to be dioecious or unisexual. Humans are dioecious. आता आपण दुसरी बाजू पाहिली तर काही सजीवांमध्ये मात्र त्यांच्या एका शरीरामध्ये एकच सेक्स ऑर्गन प्रेझेंट असतो. म्हणजे एक तर तो मेल असेल किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतील म्हणून आपण याला डायोसियस म्हणतो. डाय मीन्स टू म्हणजे इथं किंवा आपण यालाच युनिसेक्शुअल म्हणतो. एका शरीरामध्ये एकच सेक्स ऑर्गन प्रेझेंट असणं म्हणून आपण याला युनिसेक्शुअल म्हणतो. ह्युमन्स आर डायोसियस. तर मानव हा डायोसियस आहे कारण इथं 2 वेगवेगळी शरीरं आहेत. मेलचं शरीर वेगळं आहे, फिमेलचं शरीर वेगळं आहे. म्हणजे 2 वेगवेगळ्या शरीरामध्ये एकच सेक्स ऑर्गन असतो. म्हणजे इथं मेलच्या शरीरामध्ये मेल सेक्स ऑर्गन असतो, फिमेलच्या शरीरामध्ये फिमेल सेक्स ऑर्गन असतं म्हणून ते डायोसियस आहेत. Then German biologist Henking in 1891 while studying spermatogenesis of the squash bug Anasa tristis noted that 50% of the sperm receive the unpaired chromosomes. हेंकिंग हा जो शास्त्रज्ञ आहे जर्मन बायोलॉजिस्ट 1891 मध्ये त्यांनी स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस ही एका बगवरती म्हणजे एका किड्यावरती त्यांनी केलेली आहे, स्क्वॅश बगमध्ये.
त्यांना असं लक्षात आलं की 50% स्पर्म्स त्या बगमधले हे अनपेअर्ड क्रोमोझोम्सनी तयार होतात. अनपेअर्ड म्हणजे ज्याला जोडी तयार होत नाही. वाईल ऑदर 50% स्पर्म डू नॉट रिसीव्ह इट, आणि 50% स्पर्म त्याच्याकडून रिसीव्ह केले जात नाही. हेंकिंग गेव अ नेम टू दिस स्ट्रक्चर ॲज द एक्स बॉडी, आणि म्हणून हेंकिंगनं त्याला नाव दिलं एक्स बॉडी. बट ही कुड नॉट एक्सप्लेन इट्स रोल इन सेक्स डिटर्मिनेशन, पण ते त्याचा रोल जो आहे सेक्स डिटर्मिनेशन ते सांगू शकले नाहीत. फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स बाय अदर सायंटिस्ट लीड टू कन्क्लुजन दॅट द एक्स बॉडी ऑफ हेंकिंग वॉज इनफॅक्ट अ क्रोमोझोम अँड गेव द नेम एक्स क्रोमोझोम. आणि त्यानंतर पुढच्या इन्व्हेस्टिगेशन्समध्ये संशोधनात असं लक्षात आलं की जे हेंकिंग या शास्त्रज्ञांनी कन्क्लुजन मांडलेलं होतं एक्स बॉडी बाबतीत, तर एक्स बॉडी ऑफ हेंकिंग वॉज इनफॅक्ट अ क्रोमोझोम. तर एक्स बॉडी जे हेंकिंगनं सांगितलेलं आहे ते एक प्रकारचं क्रोमोझोम आहे की ज्याला आपण पुढं नाव दिलं एक्स क्रोमोझोम. हिअर नेक्स्ट पॉईंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, दॅट इज अ सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिईंग. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मानवामध्ये लिंग निश्चिती कशी केली जाते, सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिईंग हा पॉईंट अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण जर पाहिलं तर क्रोमोझोम मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिईंग इज XX टाईप. आपण ह्युमन बिईंगमधलं क्रोमोझोमचा जर टाईप जर बघितला सेक्स डिटर्मिनेशन करण्याचा, तर ह्युमन बिईंगमध्ये XY टाईप हा सेक्स डिटर्मिनेशनचा क्रोमोझोमचा टाईप आहे. तर आपण इथं पाहिलं XX हे फिमेलमध्ये क्रोमोझोम असतात, XY हे मेलमध्ये क्रोमोझोम असतात. इन ह्युमन बिईंग्स न्यूक्लियस ऑफ ईच सोमॅटिक सेल. विद्यार्थी मित्रांनो, सेक्स सेल सोडून बाकीचे जे सोमॅटिक सेल्स आहेत त्या प्रत्येक सेलचा जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये 46 क्रोमोझोम असतात. 46 अधोरेखित करायचं की 46 म्हणजे त्याचे पेअर झाले 23. पेअर म्हणजे जोड्या. आता 23 जोड्या क्रोमोझोमच्या झाल्या, त्यातल्या 22 जोड्या ज्या असतात, 22 जोड्या ह्यांना आपण ॲटोझोम्स म्हणतो, अदर दॅन सेक्स क्रोमोझोम. अँड 1 पेअर जी असते ती सेक्स क्रोमोझोम असते. म्हणजे एकूण 22 जोड्या ह्या ॲटोझोमच्या असतात आणि एक जोडी असते ती सेक्स क्रोमोझोमची असते. देन ह्युमन फिमेल हॅज अ पेअर ऑफ XX, म्हणजे मानवी स्त्री जी आहे ती स्त्री, तिच्यामध्ये सेक्स क्रोमोझोम असतात ते म्हणजे XX, आणि त्यामुळे त्याला होमोमॉर्फिक सेक्स क्रोमोझोम असं म्हणतात. दोन्ही क्रोमोझोम सेम असल्यामुळं याला आपण होमोमॉर्फिक, मॉर्फिक म्हणजे एक्सटर्नली, मॉर्फॉलॉजिकली दोन्ही सेम क्रोमोझोम आहेत म्हणून त्याला आपण होमोमॉर्फिक म्हणतो. व्हाईल मेल, आता याशिवाय मेल जो आहे पुरुष जे असतात तर त्यांच्यामध्ये XY क्रोमोझोम असतात. देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज अ हेटेरोमॉर्फिक सेक्स क्रोमोझोम. इन मेल हॅव्हिंग हेटेरोमॉर्फिक, हेटेरो मीन्स डिफरंट, XY क्रोमोझोम हे वेगवेगळे क्रोमोझोम आहेत आणि म्हणून ह्याला हेटेरोमॉर्फिक सेक्स क्रोमोझोम असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट द जिनोटाईप ऑफ, आणि म्हणून ह्युमन फिमेलमधलं आणि मेलमधले जे जिनोटाईप आहेत, इन ह्युमन फिमेल द जिनोटाईप इज 44 ॲटोझोम्स अँड XX. फिमेलमध्ये 44 ॲटोझोम्स आणि XX असे क्रोमोझोम असतात, आणि मेलमध्ये 44 ॲटोझोम्स म्हणजे 44 ॲटोझोम्स प्लस XY म्हणजे इथं XY असे क्रोमोझोम असतात. ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन इन मेल, मेलमध्ये पुरुषांमध्ये जे गॅमेट फॉर्मेशन होत असतं, द डिप्लॉइड जर्म सेल इन टेस्टिस अंडरगो स्पर्मॅटोजेनेसिस. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की जेव्हा मेलमध्ये पुरुषांमध्ये गॅमेट्स तयार होत असतात तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये असणाऱ्या टेस्टिसमध्ये डिप्लॉइड जर्म सेल्समध्ये स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस होत असते. स्पर्मॅटोजेनेसिस या शब्दात कसा अर्थ आहे बघा. स्पर्मॅटो म्हणजे स्पर्म हा शुक्राणू आहे आणि जेनेसिस मीन्स फॉर्मेशन, मीन्स हिअर स्पर्म फॉर्मेशनची जी प्रोसेस होते टू प्रोड्यूस 2 टाईप्स ऑफ हॅप्लॉइड स्पर्म्स. त्याच्यामध्ये एकूण 2 प्रकारचे हॅप्लॉइड स्पर्म तयार होतात, कारण पुरुषांमध्ये एक क्रोमोझोम आहे तो X आहे आणि दुसरा आहे तो Y. देअरफॉर 50% स्पर्म कंटेन 22 ॲटोझोम्स अँड Y क्रोमोझोम, आणि त्यामुळं 50% क्रोमोझोम्समध्ये हे काय असेल, X क्रोमोझोम असेल आणि 50% क्रोमोझोममध्ये Y क्रोमोझोम असेल.
म्हणजे 50% स्पर्म्समध्ये एक्स क्रोमोझोम असेल आणि 50% स्पर्म्समध्ये वाय क्रोमोझोम असण्याची शक्यता असते. म्हणजे इथं ॲटोझोम्स हे 22 जोड्या ॲटोझोमच्या ह्या ठरलेल्या असतात आणि फक्त 23व्या मधली एक्स क्रोमोझोम आहे का वाय क्रोमोझोम आहे हे, म्हणजे एकूण एक्स क्रोमोझोम का वाय क्रोमोझोम, इथं हे त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा घटक आहे. इन फिमेल द डिप्लॉइड जर्म सेल इन ओव्हरीज अंडरगो oogenesis. स्त्रियांमध्ये सुद्धा डिप्लॉइड जर्म सेल जी आहे ओव्हरीमधली, तर त्या डिप्लॉइड जर्म सेलमध्ये ओव्हरीमधली जी डिप्लॉइड जर्म सेल आहे तिच्यामध्ये oogenesisची प्रोसेस होते. कोणती प्रोसेस होते? oogenesisची. टू प्रोड्यूस ओनली वन टाईप ऑफ एग, की ज्याच्यामध्ये फक्त एकाच प्रकारचं काय असतं? एग असतं. ऑल एग्ज कंटेन 22 ॲटोझोम्स. प्रत्येक एगमध्ये 22 ॲटोझोम्स आहेत आणि एक एक्स क्रोमोझोम. द ह्युमन मेल इज अ हेटेरोगॅमॅटिक. ह्युमन मेल हा हेटेरोगॅमॅटिक आहे, कारण त्याच्याकडे हेटेरो म्हणजे डिफरंट, कारण त्याच्याकडे एक एक्स क्रोमोझोम आहे, दुसरा वाय क्रोमोझोम आहे. पण फिमेल मात्र होमोगॅमॅटिक असते, कारण फिमेलमध्ये दोन्ही एक्स क्रोमोझोम आहेत. इफ स्पर्म कंटेनिंग एक्स क्रोमोझोम फर्टिलायझेस एग ओहम देन डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म्ड. जर ज्या स्पर्ममध्ये फक्त एक्स क्रोमोझोम आहे, ज्या स्पर्ममध्ये एक्स क्रोमोझोम आहे आणि तो फर्टिलायझेस एग ओहम, तो जर जेव्हा एग बरोबर ओहमच्या एग म्हणजे एगमधल्या ओहम बरोबर, म्हणजे इथं एगमधला न्यूक्लियस आणि स्पर्ममधला न्यूक्लियस जेव्हा फर्टिलाइज होतात, देन डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म्ड. तेव्हा डिप्लॉइड झायगोट तयार होतो आणि त्यामुळं दॅट ग्रोज इन टू अ फिमेल चाइल्ड. तर त्यावेळेला इथं म्हणजे इथं स्पर्ममधला एक्स क्रोमोझोम असेल आणि स्त्रियांमध्ये नेहमीच एक्स क्रोमोझोम असतो, तर त्यावेळेला फिमेल चाइल्ड म्हणजे मुलगी जन्माला येते, तिची वाढ होत असते. आता आपण इथं एक तक्ता आहे, हा तक्ता काळजीपूर्वक आपण पाहूया. या तक्त्यामध्ये आपल्याला दिसेल की जेव्हा मेल जो आहे तर मेलमध्ये एक्स वाय क्रोमोझोम असतं आणि फिमेल जी असते ह्युमन फिमेल तिच्याकडे एक्स क्रोमोझोम असतं. म्हणजे मेल हा हेटेरोगॅमॅटिक आहे, कारण दोन्ही क्रोमोझोम्स डिफरंट आहेत. फिमेल असते ती होमोगॅमॅटिक आहे. याच्यामध्ये आपण पाहिलं तर मिओसिसच्या प्रोसेसमधून इथं एक्स क्रोमोझोम वेगळे होतात, वाय क्रोमोझोम वेगळे, आणि फिमेलमध्ये नेहमीच एक्स क्रोमोझोम आहे, कारण दोन्ही होमोगॅमॅटिक असल्यामुळं. त्यानंतर जेव्हा फर्टिलायझेशन होतं, फर्टिलायझेशन झाल्यानंतर जर आपण इथं पाहताय की फर्टिलायझेशनची प्रोसेस जर झाली तर आपण इथं बघूया की मेलकडचा एक्स क्रोमोझोम फिमेलकडे आता नेहमीच एक्स क्रोमोझोम आहेत, तर फिमेलच्या एक्स क्रोमोझोमशी फर्टिलाइज झाला तर दोन्ही एक्स एकत्र आले की तिथं फिमेल म्हणजे मुलगी जन्माला येते. आता मेलकडचा वाय क्रोमोझोम हा फिमेलकडच्या एक्स क्रोमोझोमशी फर्टिलाइज झाला. आता आपण हा तक्ता पाहता येईल, हे चेकर बोर्डच आहे की आपण जर पाहिलं की मेलकडे नेहमी एक्स आणि वाय क्रोमोझोम आहेत आणि फिमेलकडे नेहमी एक्स आणि एक्सच क्रोमोझोम आहेत. जेव्हा हा एक्स क्रोमोझोम आणि हा एक्स क्रोमोझोम इथं एकत्र येणार आहेत, तेव्हा दोन एक्स क्रोमोझोम एकत्र आल्यामुळे तिथं फिमेल म्हणजे मुलगी जन्माला येते. त्यानंतर हा वाय क्रोमोझोम मेलचा आणि हा एक्स क्रोमोझोम फिमेलचा हे एकत्र आले म्हणजे ते एक्स वाय क्रोमोझोम झाला, तर हा मेल जन्माला येतो म्हणजे मुलगा जन्माला येतो. त्यानंतर हा एक्स क्रोमोझोम आणि हा एक्स, फिमेलकडे नेहमी दोन्ही एक्स क्रोमोझोमच आहेत, त्यामुळे हा एक्स एकत्र आले तर इथं मुलगी जन्माला येते आणि इथं वाय क्रोमोझोम असल्यामुळं आणि इथं एक्स क्रोमोझोम असल्यामुळं हा मुलगा जन्माला येतो. याचा अर्थ की कन्क्लुजन जे आहे तर मेल आणि फिमेल हे 1:1 प्रपोर्शनमध्ये तयार होत असतात आणि म्हणून इथं मेल किंवा फिमेल ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मेल मुलगा होणं हे टोटली मेलच्या वाय गॅमेटवरती अवलंबून आहे. म्हणजे हा मेलकडच्या म्हणजे इथं द मेल चाइल्ड बॉर्न इज रिस्पॉन्सिबल फॉर क्रोमोझोम ऑफ वाय क्रोमोझोम, देअरफॉर इट इज रिस्पॉन्सिबल हिअर मेल इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स ऑफ चाइल्ड. देन
Here sperm containing Y chromosome fertilize the egg and diploid zygote is formed that grows into male child. म्हणजे ज्या स्पर्ममध्ये Y क्रोमोझोम आहे आणि तो एगशी फर्टिलाइज झाला तर डिप्लॉइड झायगोट जो तयार होतो तो मुलाचा असतो. दिस इंडिकेट्स दॅट सेक्स ऑफ द चाइल्ड डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ स्पर्म फर्टिलायझिंग द एग अँड हेन्स द फादर इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स. आणि म्हणून इथं असं म्हटलेलं आहे की फादर म्हणजे पुरुष पिता हाच रिस्पॉन्सिबल असतो सेक्स डिटरमाइन करण्यासाठी, डिटर्मिनेशन ऑफ सेक्स ऑफ चाइल्ड अँड नॉट दी मदर. Therefore, due to lack of knowledge, women are often blamed for giving birth to female child. पण आपल्याकडे आपण जर पाहिलं तर अज्ञानामुळे अनेक वेळेला स्त्रियांनाच दोष दिला जातो की मुलगी झाली तर तो दोष स्त्रीला दिला जातो. पण ह्याच्यामध्ये विज्ञान हेच सांगतं की मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे पुरुषाच्या क्रोमोझोमवरती अवलंबून असतं, त्याला पुरुषच जबाबदार असतो. त्यानंतर द नेक्स्ट पार्ट इज अ सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स, म्हणजे पक्ष्यांमधील लिंग निश्चिती. इन बर्ड्स द क्रोमोझोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इज, आता पक्ष्यांमध्ये आपण जर पाहिलं तर क्रोमोझोमचं जे मेकॅनिझम आहे तर पक्ष्यांमध्ये हा प्रकार जो आहे तो ZWZZ टाईप असा आहे. इन दिस टाईप फिमेल्स आर हेटेरोगॅमॅटिक, म्हणजे यांच्यामध्ये पक्ष्यांमध्ये जी मादी असते तर ती हेटेरोगॅमॅटिक असते, म्हणजे तिच्यामध्ये 2 डिफरंट क्रोमोझोम असतात, त्यामुळे तिच्या 2 वेगवेगळ्या प्रकारचे एग्ज तयार होतात. 50% एग्ज कॅरी Z क्रोमोझोम्स, म्हणजे फिमेल जी असते पक्ष्यांमधली फिमेल तिच्याकडे हेटेरोगॅमॅटिक म्हणजे ZW टाईपचे क्रोमोझोम असतात, त्यामुळं 50% एग्जमध्ये Z क्रोमोझोम असतो आणि 50% एग्जमध्ये W हा क्रोमोझोम असतो. आता यानंतर मेल्स जे असतात म्हणजे त्यातले नर जे असतात, नर पक्षी जे आहेत ते होमोगॅमॅटिक असतात आणि होमोगॅमॅटिक असल्यामुळं त्यांच्यामध्ये एकाच प्रकारचे स्पर्म तयार होतात आणि म्हणजेच आता मेल जे असतात त्यांच्यामध्ये ZZ टाईपचे स्पर्म असतात आणि म्हणून प्रत्येक क्रोमोझोममध्ये तिथं एकाच प्रकारचे द स्पर्म कॅरीज अ Z क्रोमोझोम, त्याच्यामुळे प्रत्येक स्पर्ममध्ये Z क्रोमोझोम हा मेलमध्ये असतो. आता त्यानंतर आपण पाहिलं द सेक्स ऑफ द इंडिव्हिज्युअल डिपेंड्स ऑन द काइंड ऑफ एग्ज ओव्हा फर्टिलायझर बाय द स्पर्म. आणि म्हणून इथं आपण जर पाहिलं तर प्रत्येक व्यक्तिशः प्रत्येक पक्षाचं जे सेक्स आहे म्हणजे लिंग निश्चिती जी आहे ती फक्त कशावर अवलंबून आहे, काइंड ऑफ एग म्हणजे कुठल्या प्रकारचा एग म्हणजे ओहा हा त्या स्पर्म बरोबर फर्टिलाइज होतो. म्हणजे इथं ओहा वेगवेगळे असल्यामुळे काही ओहामध्ये कॅपिटल Z हा क्रोमोझोम आहे आणि काही ओहामध्ये कॅपिटल W हा क्रोमोझोम आहे आणि त्यामुळं पक्ष्यांचं सेक्स डिटर्मिनेशन हे या क्रोमोझोमवरती आधारित आहे. म्हणजे जर हा कॅपिटल Z तिथं फर्टिलाइज झाला तर ZZ, कारण स्पर्ममध्ये इथं Z हाच म्हणजे त्याच्यामध्ये स्पर्ममध्ये नेहमी Z हाच क्रोमोझोम आहे आणि त्यामुळं हा जर फिमेलकडचा जर Z हा क्रोमोझोम त्याच्याशी फर्टिलाइज झाला तर ZZ म्हणजे तो मुलगा म्हणजे नर जन्माला येणार आणि मेल हा जन्माला येणार. आणि जर तिथं W कॅपिटल W म्हणजे जिथं W हा दुसऱ्या टाईपचा क्रोमोझोम जर ओहामधून फर्टिलाइज झाला तर तिथं ZW म्हणजे इथं फिमेल बर्ड काय होणार आहे, डिटरमाइन होणार आहे. म्हणजे इथं आपण पक्ष्यांच्या बाबतीत पाहिलं तर फिमेल ही हेटेरोगॅमॅटिक असल्यामुळं फिमेल बर्ड ही काय असते, सेक्स डिटरमाइन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असते. यानंतर आपण पुढं पाहिलं म्हणजे आपण इथं ह्या चार्टमध्ये तेच एक्सप्लेनेशन बर्डचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की इथं मेल बर्डमध्ये हा ZZ क्रोमोझोम असतात 2N+ZZ आणि फिमेलमध्ये ZW म्हणजे हे हेटेरोगॅमॅटिक आहे, हा इथं Z क्रोमोझोम आणि हा W क्रोमोझोम. मग इथं मात्र दोन्हीकडं ZZ क्रोमोझोम आहेत मेलमध्ये आणि त्यामुळं या झेडशी हा Z फर्टिलाइज झाला तर इथं मेल बर्ड तयार होईल आणि या झेडीकडंच नेहमी मेलकडे नेहमी Zच क्रोमोझोम असणार आहे, फिमेलकडे मात्र वेगवेगळे आहेत.
एकीकडं झेड आहे एकीकडं डब्ल्यू आहे, मग हा डब्ल्यूचा क्रोमोझोम इथं फर्टिलाइज झाला तर इथं फिमेल बर्ड तयार होणार आहे. देअरफॉर हिअर female in birds, female is responsible for determination of sex. Then dear students, here in something interesting, काही इथं एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे ती आपण वाचायच्या. याच्यामध्ये मी थोडक्यात सांगते की बोनेलिया व्हिरिडिस हा एक वर्म आहे की जो आता इथं काय सांगितलेलं आहे इंटरेस्टिंग पॉईंट असा आहे की काही इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतात की जे सेक्स डिटरमाइन करण्यासाठी, एखाद्या इंडिव्हिज्युअलचं सेक्स डिटरमाइन करण्यासाठी काही इन्व्हायरमेंटल फॅक्टर्ससुद्धा रिस्पॉन्सिबल असतात. द सेक्स ऑफ वर्म, आता हा जंत आहे वर्म, आता ह्या जंतामध्ये त्याचं नाव आहे बोनेलिया व्हिरिडिस. Here Bonelia viridis, the environmental factors responsible for sex of the individual. Bonelia viridis हा जो वर्म आहे तो बोनेलियाचा जो लार्वा आहे, लार्वा म्हणजे त्याची जी अळी आहे ती समुद्राच्या पाण्यामध्ये तळालाच सेटल होते, म्हणजे त्याचं एक्झॅक्ट लोकेशन जे आहे ते समुद्राच्या तळाला ती काय होते लोकेट होते. तर द मरीन फिमेल बोनेलिया वर्म हॅज अबाउट 10 सेंटीमीटर लॉंग बॉडी. ही जी बोनेलिया वर्म आहे मरीन म्हणजे समुद्राच्या तळाला राहते, ही फिमेल बोनेलिया वर्म जी आहे तिचं जवळजवळ 10 सेंटीमीटर एवढी त्याची लांबी आहे. शी हॅज अ प्रोबॉसिस, तिच्याकडे प्रोबॉसिस आहे दॅट कॅन एक्सटेंड ओव्हर अ मीटर इन लेंथ. प्रोबॉसिस हा तोंडासारखा भाग असल्यामुळे तिची लांबी जवळजवळ 1 मीटरपर्यंत सुद्धा एक्सटेंड होऊ शकते. इफ अ बोनेलिया लार्वा सेटल्स ऑन द सी फ्लोअर, हा बोनेलिया लार्वा जो आहे तो समुद्राच्या तळाला सेटल झाल्यानंतर इट बिकम्स अ फिमेल. म्हणजे आता आपण ही आकृती पाहू शकताय, हा बोनेलिया व्हिरिडिसचा काय हा ही डायग्राम दिसते आपल्याला. समुद्राच्या तळाला सेटल झाल्यानंतर ह्याची लांबी वाढलेली आहे, म्हणजेच ह्याची लांबी जवळजवळ 1 मीटरपर्यंत ही लांबी वाढू शकते. आणि हाऊ इवर व्हेन लार्वा लँड्स ऑन अ फिमेल्स प्रोबॉसिस, जेव्हा ह्यातला लार्वा म्हणजे अळी फिमेलच्या प्रोबॉसिसवरती लँड होतो, म्हणजे फिमेलच्या त्यातल्या मादीच्या प्रोबॉसिसवरती लँड होतो, इंटर्स द फिमेल्स माउथ, म्हणजे फिमेलच्या माउथमधून तो आत एंट्री करतो आणि इट मायग्रेट्स इन टू हर युटेरस. त्यानंतर तो तसाच मायग्रेट होऊन तिच्या गर्भाशयात जातो अँड डिफरन्शिएटेड इन टू अ मेल, आणि तिथं जाऊन तो परत त्याचं रूपांतर मेलमध्ये म्हणजे नरामध्ये होतं. मेल लाईव्स ॲज अ पॅरासाइट इन युटेरस ऑफ अ फिमेल फर्टिलायझिंग हर एग्ज, आणि हा मेल जो आहे तो पॅरासाइट म्हणून त्या फिमेलच्या युटेरसमध्ये आत जाऊन त्या फिमेलच्या युटेरसमध्ये राहतो आणि तिथं तो एग बरोबर फर्टिलायझेशन करतो. या पद्धतीनं या बोनेलिया व्हिरिडिस ह्या वर्मचं काय नेचर आहे. नेक्स्ट सेक्स डिटर्मिनेशन इन हनीबीज, म्हणजे मधमाशा ज्या आहेत त्या हनीबीजमधलं सेक्स डिटर्मिनेशन कसं असतं. इन हनीबीज क्रोमोझोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इज अ हॅप्लोडिप्लॉइड टाईप. हनीबीजमध्ये आपण जर बघितलं तर सेक्स डिटर्मिनेशन हे वेगळ्या पद्धतीनं आहे, त्याला आपण हॅप्लोडिप्लॉइड टाईप असं म्हणणार आहे. इन दिस टाईप सेक्स ऑफ द इंडिव्हिज्युअल्स इज डिटरमाइन्ड बाय द नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोझोम रिसिव्ड. ह्या टाईपमध्ये आपण जर पाहिलं तर सेक्स ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे त्या व्यक्तीचं इंडिव्हिज्युअली सेक्स जर आपण पाहिलं तर हे नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोझोम रिसिव्ड, तर तिथं किती नंबरचे क्रोमोझोम्स त्याच्यामध्ये रिसीव झालेले आहेत त्याच्यानुसार इथं ह्या हनीबीजमधलं सेक्स समजतं. आता आपण यात जर पाहिलं तर फिमेल्स हे नेहमी डिप्लॉइड कंडिशनमध्ये असतात, म्हणजे 2n कंडिशनमध्ये, आणि त्याच्यामध्ये 2n कंडिशन म्हणजे एकूण 32 क्रोमोझोम असतात. आणि मेल्स जे असतात तर ते हॅप्लॉइड कंडिशनमध्ये असतात, आणि मेलमध्ये हॅप्लॉइड कंडिशनमध्ये फक्त 16 क्रोमोझोम असतात. फिमेल प्रोड्युसेस हॅप्लॉइड एग्ज. आता फिमेल जी आहे ती डिप्लॉइड असली तरी तिच्याकडून हॅप्लॉइड एग्ज तयार केले जातात बाय मिओसिस, अँड मेल प्रोड्युसेस हॅप्लॉइड स्पर्म्स, आणि मेलकडून सुद्धा हॅप्लॉइड स्पर्म तयार केले जातात. n इज इक्वल टू 16 बाय मायटोसिस. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथं कशी रचना आहे बघा निसर्गाची. फिमेलकडे हॅप्लॉइड म्हणजे जिथं मिओसिसची प्रोसेस होते, पण मेलमध्ये मात्र मायटोसिसची प्रोसेस होते, आणि त्यामुळं बाय मिओसिस अँड मेल प्रोड्युसेस हॅप्लॉइड स्पर्म दॅट इज n इज इक्वल टू 16 बाय मायटोसिस. इफ द एग इज फर्टिलाइज्ड बाय स्पर्म
द झायगोट डेव्हलप्स इनटू अ डिप्लॉइड फिमेल. ह्यामध्ये जर आपण इथं आकृती पाहूया, याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की आकृतीत आपण पहा की हा जो तक्ता आपल्याला दिसतोय की इथं फिमेल हनीबी जी आहे तिच्याकडे 32 क्रोमोझोम आहेत, ती नेहमी डिप्लॉइड स्टेटमध्ये असते आणि मेल जो आहे तो नेहमी हॅप्लॉइड स्टेटमध्ये असतो. पण फिमेलमध्ये नेहमी मिओसिसची प्रोसेस झाली की त्याचे निम्मे निम्मे रिडक्शनची प्रोसेस होते आणि क्रोमोझोम्स निम्मे निम्मे होतात आणि त्यामुळे इथं n=16 n=16 आणि मेलमध्ये मात्र नेहमी मायटोसिसची प्रोसेस तयार होते. मायटोसिसच्या प्रोसेसमुळे इथं n=16 आहे तसे क्रोमोझोम येतात. जेव्हा यानंतर मेल आणि फिमेलमधला हा क्रोमोझोम फिमेलकडचा म्हणजे हे गॅमेट्स आणि मेलकडचा हा गॅमेट जेव्हा फर्टिलाइज होतात तेव्हा त्याच्यापासून डिप्लॉइड फिमेल तयार होते आणि यातला हा n जो आहे तो नेहमी हॅप्लॉइड कंडिशनमध्ये राहतो. म्हणजे याचा अर्थ हा हॅप्लॉइड जो तयार झालेला आहे हा हॅप्लॉइड आहे, हा मेल आहे आणि इथं डिप्लॉइड झालेला म्हणजे इथं क्रोमोझोमची संख्या जिथं डिप्लॉइड होते तो मेल ती फिमेल तयार होते आणि जिथं क्रोमोझोमची संख्या हॅप्लॉइड असते तो काय असतो, मेल असतो. म्हणजे इथं विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हनीबीजमध्ये क्रोमोझोमच्या नंबरवरती सेक्स डिटरमाइन होतं. हे खूप वेगळेपण ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. ओके, आपण इथं थांबूया. नेक्स्ट पॉईंट जेनेटिक डिसऑर्डरचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.